उन्हाळा आला की आपण वर्षभर साठवणीसाठी गव्हाची कुरडई, ज्वारीचे पापड, शेवळ्या, सांडगे असे अनेक पदार्थ बनवून ठेवतो. त्यालाच आपण वळवट असे म्हणतो. तुमच्या याच वळवटांच्या विविध पदार्थांमध्ये आणखीन एक पदार्थ ॲड करा. तो म्हणजे आज मी तुम्हाला पोहे वड्या सांगणार आहेत. ह्या पोहे वड्या बनवायला एकदम सोप्या आणि खायला एकदम कुरकुरीत आणि चविष्ट अशा लागतात. चला तर मग आज आपण ह्या पोहे वड्यांची रेसिपी बघू. इथे मी अर्धा किलो जाडे पोहे घेतलेले आहे आणि 1 किलो लाल टमाटर घेतलेले आहे. टमाटर निवडताना एक काळजी तुम्हाला घ्यायची ती म्हणजे अगदी लाल बुंद असेच टमाटर घ्या. आणि आता आपण हे दोन्हीही टमाटर आणि पोहे स्वच्छ धुवून घेऊ. टमाटर धुतल्यानंतर आपल्याला पोहे हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता की पोहे धुताना त्याचं असं खराब पाणी हे निघतं. तर हे पाणी सगळं 2 ते 3 वेळा धुवून आपल्याला स्वच्छ काळवट पाणी हे काढून घ्यायचं आहे. पोहे धुतल्यानंतर पोहे असे संपूर्ण कोरडे झाले पाहिजे. त्यानंतर आपण टमाटर हे असे मोठ्या आकारांमध्ये कापून घेऊ आणि एका जारमध्ये टाकून त्याची छान अशी प्युरी करून घेऊ. म्हणजे ते छान असं ब्लेंड करून आपण याची टोमॅटो प्युरी भरून घेऊ. इथे आता आपल्याला पोह्यांमध्ये जे साहित्य मिक्स करायचे ते मी दाखवलेलं आहे. इथे मी आता पोह्यांमध्ये 2 चमचे हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालणार आहे. त्यानंतर 5 ते 6 चमचे आपल्याला ओवा घालायचा आहे. तीळ घालायची अर्धे बाऊल. तिळेचं प्रमाण हे थोडं जास्ती घेतलं आणि सोबतच 1 बाऊल चिरलेली कोशिंबीर घालणार आहे. यानंतर आपल्याला यामध्ये 4 चमचे हे मीठ घालून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण अगदी बरोबर आहे, कारण की पोहे वड्या वाळल्यानंतर जर आपण मीठ जास्ती टाकलं तर त्या खारट होतील, म्हणून 4 चमचे हे अगदी योग्य असं प्रमाण आहे. यानंतर जी प्युरी करून ठेवलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आणि हे सर्व साहित्य पोहे, टोमॅटो प्युरी आणि इतर जे जिन्नस घातले हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर अर्धा ते पाऊण तास हे इथे रेस्ट करायला ठेवायचं. रेस्ट यासाठी करायला ठेवायचं की टोमॅटोमध्ये जे पाणी असते प्युरीमध्ये ते सगळं पोहे हे सोक करून घेतील. आणि त्यानंतर आता आपण हे सगळं साहित्य छान मळून घेऊ. 5 ते 10 मिनिट हे मळल्यानंतर आपण हलक्या हाताने याच्या पातळ अशा वड्या ह्या बनवून घेऊ. खूप प्रेशर द्यायचं नाही, कारण की जर घट्ट आपण जर वड्या बनवल्या तर वाळल्यानंतर त्या अशा उलणार नाही आणि उरल्या जर नाही तर जेव्हा आपण तळू त्यावेळेस आतमध्ये तेल जाऊन त्या अशा छान कुरकुरीत ह्या तळल्या जाणार नाही. म्हणून वड्या बनवताना ही एक प्रामुख्याने गोष्ट लक्षात ठेवायची की हलक्या हाताने ज्याप्रमाणे आपण वडे बनवतो त्याप्रमाणे गोल अशा ह्या बनवून इथे घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्या ह्या सगळ्या पोहे आणि टोमॅटोच्या वड्या तयार झालेल्या आहेत. मी ह्या रात्री बनवल्या होत्या, त्यामुळे रात्रभर पंख्याखाली ठेवणार आहे आणि सकाळी छान उन्हामध्ये ह्या वाळू घालायच्या. 4 ते 5 दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या वाळू घालायच्या, कारण की त्या आतमधून सुद्धा चांगल्या कडकडीत वाळल्या पाहिजे. तर अशा प्रकारे 4 ते 5 दिवस उन्हात ठेवल्यानंतर आपल्या टोमॅटोच्या आणि पोह्याच्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता वाळल्यानंतर किती छान पतली अशी ही पोहे वडी तयार झालेली आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करू आणि आपल्या ह्या पोहे आणि टोमॅटोच्या वड्या ह्या तळून घेऊ. वड्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल हलकंच गरम पाहिजे. जास्त कडकडीत जर तेल गरम केलं तर ह्या पोहेच्या वड्या जळून येतील, म्हणून मंद आचेवर ह्या अशा छान तळून घ्यायच्या. तर इथे आता आपल्या ह्या छान अशा कुरकुरीत पोहे वड्या ह्या तयार झालेल्या आहे. ह्या पोहे वड्यांचा रंग जरा लालच येणार, कारण की त्यामध्ये टोमॅटो आहे. तर अशा प्रकारे इथे छान आपल्या ह्या कुरकुरीत पोहे टमाटरच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत. ह्या वड्या डाळ भाजी किंवा खिचडीसोबत खायला खूपच छान वाटतात. तर कशी वाटली मैत्रिणींनो माझी ही रेसिपी? आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.